नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मॅट्रिक्स लेसन मधला आपल्याकडे टाइप आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स। बघा त्यातलं एक इम्पॉर्टंट सम आहे, हे सम एक्झामला खूप वेळा येऊन गेलेले आहे। लक्षात ठेवा, फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स। बघा ज्यावेळेस आपण इनव्हर्स फाइंड आउट करतो तो बाय ऍडजॉइन मेथडने आपण याला फाइंड आउट करतो। लक्षात घ्या, ऍडजॉइन मेथड तुम्हाला माहितीच आहे। ऍडजॉइन मेथड साठी तुम्ही काय करतात, कंपेअरिंग करतात। बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस। बघा अशा पद्धतीने आपण एक अगोदर कंपेअरिंग साठी हे साइन लिहून घेऊ। इथे बघा कोफॅक्टर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, कोफॅक्टर फर्स्ट रो सेकंड कॉलम, इथे कोफॅक्टर फर्स्ट रो थर्ड कॉलम। त्यानंतर बघा कोफॅक्टर सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथे बघा कोफॅक्टर सेकंड रो सेकंड कॉलम, इथे बघा कोफॅक्टर सेकंड रो थर्ड कॉलम, इथे बघा कोफॅक्टर थर्ड रो फर्स्ट कॉलम, इथे थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम। म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण याचं कंपॅरिझन ऍडजॉइन मेथड मध्ये सुद्धा करून घेतलेलं होतं। तुम्हाला समजण्यासाठी आपण पुन्हा एकदा तसं कंपेअरिंग करतोय। लक्षात घ्या, इनव्हर्स मध्ये फक्त एक स्टेप आपली जास्त होती, ती म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए। तर बघा याला डिटर्मिनंट मध्ये घ्या 1 2 -2 -1 3 0 0 -2 1। बघा डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये सुद्धा हे तुम्ही शिकले आहात कशा पद्धतीने करायचं। तर लक्षात घ्या, डिटर्मिनंट ऑफ ए 1 त्याला इनटू बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा 1 आपण अगोदर लिहून घेतलाय। फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जे उरतंय त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 1 जा 3 मायनस बघा 0 इंटू -2 म्हणजे हा 0 असणार आहे, आलं लक्षात। त्यानंतर बघा मिडलचा जो नंबर आहे मिडलचा नंबर साइन चेंज करा, प्लस असेल तर मायनस घ्या, मायनस असेल तर प्लस घ्या। आता आपल्याला हा प्लस दिसतोय म्हणून हा -2 झाला। इथे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये बघा -1 इंटू 1 म्हणजे हा -1 मायनस 0 0 जा 0। त्यानंतर बघा पुढे -2 फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये बघा -1 इंटू -2 म्हणजे हा झाला 2 आणि 3 0 जा 0। बघा आता इथे परत 1 इंटू 3 3 मायनस मायनस प्लस 2 1 जा 2, इथे बघा -2 2 जा 4 म्हणजे हा डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याकडे काय येतो बघा 3 + 2 -4 म्हणजे हा आहे 1। अशा पद्धतीने आपण पहिले डिटर्मिनंट ऑफ ए इथे फाइंड आउट केलाय। त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, इथे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम। तसं परत इथे बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, इथे बघा थर्ड रो थर्ड कॉलम। या गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत। बघा तुम्ही फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा क्रॉस जे उरतंय त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 1 जा 3 3 1 जा 3 आणि 2 0 जा 0 म्हणजे हा आपल्याकडे येतो 3, आलं लक्षात। इथलं साइन बघा प्लस मध्ये आहे आणि हा नंबर प्लस मध्ये म्हणजे प्लस 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 असतं, साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये बघा -1 इंटू 1 म्हणजे हा झाला -1। बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम आणि 0 0 जा 0 म्हणजे हा येतो आपल्याकडे -1। इथे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम चे आपल्याकडे मायनस आहे आणि इथे मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस म्हणून इथला आन्सर जे आहे ते आपल्याकडे प्लस होऊन गेलं। त्यानंतर बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये बघा -1 इंटू -2 म्हणजे हा झाला 2 मायनस 3 0 जा 0, इथं आहे आपल्याकडे 2 म्हणजे बघा इथे प्लस आणि हाई प्लस मध्येच आहे म्हणून तो पॉझिटिव्ह मध्येच राहील। त्यानंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम त्याच्यामध्ये बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये 2 इंटू 1 2 मायनस इथे बघा -2 इंटू -2 म्हणजे तो +4। बघा इथे 4 आहे म्हणजे 2 - 4 आपल्याकडे आला -2। बघा 2 1 चे साइन आपल्याकडे मायनस मध्ये होतं म्हणून हा मायनस आणि हा मायनस काय होऊन गेला प्लस। त्यानंतर बघा सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये बघा 1 1 जा 1
मायनस 2 इंटू 0 तो 0च असतो. इथे आला आपल्याकडे 1 म्हणून 2 टू च्या साइन मध्ये बघा कंपेअरिंग मध्ये प्लस आणि हाही प्लस मध्येच आहे म्हणून साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही. इथे बघा सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये बघा 1 इंटू -2 म्हणजे हा आहे आपल्याकडे -2 आणि 2 0 जा 0 इथे आला आपल्याकडे -2. 2 3 मध्ये बघा मायनस साइन इथे आणि आपला आन्सर आला मायनस मध्ये म्हणजे मायनस मायनस प्लस. अशा पद्धतीने साइन कंपेअरिंग करा. त्यानंतर बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम बघा इथे थर्ड रो आणि हा फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा 2 इंटू 0 0 -2 इंटू 3 म्हणजे -6 मायनस मायनस प्लस म्हणून हा आला आपल्याकडे 6. बघा 3 1 चा साइन आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये नंबर आहे पॉझिटिव्ह मध्ये म्हणून चेंज करण्याची आवश्यकता नाही. 3 2 बघा थर्ड रो सेकंड कॉलम 1 0 जा 0 बघा थर्ड रो इथे बघा थर्ड रो सेकंड कॉलम 1 0 जा 0 -2 इंटू -1 म्हणजे हा झाला फक्त 2 इथे निघतो आपला -2. 3 2 चं तुम्ही जर साइन बघितलं मायनस आणि आलेला आपला आन्सर आहे मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस. त्यानंतर बघा थर्ड रो आणि थर्ड कॉलम 1 इंटू 3 मायनस बघा 2 इंटू -1 म्हणजे हा झाला -2 मायनस मायनस तो प्लस होऊन गेला. इथं आपला आन्सर आला 5. आता कंपेअरिंगला बघायला गेलं तर प्लस प्लस हे प्लस मध्ये असणार आहे. आता पुढे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे कोफॅक्टर काढून घेतले त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये करा. बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स बघा सर्व व्यवस्थित लिहून घ्या. हे 3 1 2 त्यानंतर 2 1 2 त्यानंतर 6 2 5. बघा मी सर्व नंबर व्यवस्थित लिहिले. इथे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम साठी 3 फर्स्ट रो सेकंड कॉलम साठी 1 त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम साठी बघा 2 म्हणजे ही वरची लाईन आपली तयार झाली. त्यानंतर बघा 2 1 मध्ये 2 1 2 बघा इथे 2 1 2 आणि त्यानंतर बघा 6 2 5 लक्षात 6 2 5 असं आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहून घेतला. त्यानंतर बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ऍडजॉइंट करणं तुम्हाला माहिती आहे. रोला काय करा कॉलम करा. बघा हा फर्स्ट रो आहे त्याला पहिल्या कॉलम मध्ये घ्या म्हणजे 3 1 2 बघा सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या 2 1 2 इथे बघा थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये घ्या 6 2 5. पण आपला क्वेश्चन काय आता फाइंड द इनव्हर्स. बघा तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे म्हणून तुमच्याकडे नेक्स्ट स्टेप जी आहे A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट A. बघा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट ऑफ A मध्ये बघा किती काय व्हॅल्यू आपली डिटर्मिनंट ऑफ A ची 1 म्हणून इथे 1 टाका. लक्षात घ्या ऍडजॉइंट A बघा तुम्ही इथे ऍडजॉइंट A फाइंड आउट केला तो लिहा 3 2 6 1 1 2 2 2 5. त्यानंतर बघा 1 अपॉन 1 म्हणजे हा 1 असतो. या 1 ने जर ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल जर केलं तर आपला इनव्हर्स निघतोय 3 2 6 1 1 2 2 2 5. बघा अशा पद्धतीने ही जी इनव्हर्स मेथड आहे ती खूप इम्पॉर्टंट अशी मेथड आहे आणि यासाठी हे एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. बघा आपल्याकडे एक सेकंड एक्झाम्पल आहे. त्याच्या अगोदर आपण एक काम करून घेऊ. बघा साइन कंपॅरिझनचं साइन कंपॅरिझनचं अगोदर काम केल्यामुळे काय होतं आपला एक वेळ वाचेल. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस जे काम आपण ऍडजॉइंटला करायचो तेच काम आपल्याला इथे करायचंय. लक्षात घ्या इथे बघा कोफॅक्टर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कोफॅक्टर फर्स्ट रो सेकंड कॉलम कोफॅक्टर फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथे बघा कोफॅक्टर सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. इथे बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. अशा पद्धतीने आपण हे साइन कंपॅरिझनचं काम अगोदर करून घेतलं. लक्षात घ्या इनव्हर्स आहे. परत आपल्याला काय करायचं आता डिटर्मिनंट ऑफ A इथे फाइंड आउट करायचं आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे काम आपण केले तेच इथे करायचं आहे. 1 1 -2 2 -1 1 3 1 -1. आता लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा हा 1 जो आहे तो 1 आपण इथे लिहून घेऊ. त्यानंतर बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा -1 इंटू -1 म्हणजे हा प्लस 1 होईल.
त्यानंतर मायनस 1 1 जा 1. पुढे बघा सेकंडचं आपल्याला साइन चेंज करावं लागणार आहे, +1 असल्यामुळे आपण इथे -1 घेणार आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × -1 म्हणजे हा झाला -2 मायनस 1 × 3 इथे बघा -2. त्या -2 नंतर बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 1 जा 2 मायनस -1 × 3 मायनस मायनस प्लस हा इथे आला 3. इथे बघा 1 1 0 त्यानंतर -1 ब्रॅकेट -2 -3 म्हणजे हा झाला -5. त्यानंतर -2 ब्रॅकेट 2 + 3 5. पुढे बघा -1 × -5 म्हणजे हा होतो 5 1 5 5 मायनस 2 × 5 हा झाला 10 म्हणजे आपल्याकडे आन्सर आला -5. बघा हे झालं आपल्याकडे डिटरमिनंट ऑफ ए. डिटरमिनंट ऑफ ए झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचे आणि त्याला साइन कंपॅरिझन करायचे. लक्षात घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम. इथे बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. आता अशा पद्धतीने आपल्याला यांच्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायचे आहे आणि त्यांना साइन कंपेअरिंग करायचे. तर लक्षात घ्या कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा इथे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे म्हणजे -1 × -1 म्हणजे हा झाला +1. त्यानंतर मायनसचं साइन. लक्षात घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम नंतर या साइडने करा 1 1 जा 1 मग इथे बघा 1 -1 0. त्यानंतर दुसरी स्टेप बघा कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × -1 म्हणजे हा झाला -2 मायनस आणि इथे बघा 1 × 3 3 1 जा 3 म्हणजे हा होतो -5. आता लक्षात घ्या कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलमचं साइन आपल्याकडे मायनस आहे आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस. आलं लक्षात. पुढे बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम. हा इथे फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 × 1 2 त्यानंतर मायनस बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये -1 × 3 म्हणजे हा इथे आपल्याकडे +3 हा आपल्याकडे 5. बघा 1 3 साइन आपल्याकडे प्लस आहे इथे प्लस आहे म्हणून साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम. बघा हा सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम 1 × -1 म्हणजे हा झाला -1. त्यानंतर मायनस इथे बघा -2 × 1 म्हणजे मायनस मायनस प्लस म्हणून 2 -1 1 आणि सेकंड रो फर्स्ट कॉलमचा आपल्याला जो साइन आहे तो आहे मायनस म्हणून इथे आपण दिला मायनस. त्यानंतर बघा सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये बघा 1 × -1 हा झाला -1. त्यानंतर मायनस -2 × 3 म्हणजे हा झाला मायनस मायनस प्लस 2 3 जा 6 इथे येतो आपल्याकडे 5 आणि इथे सेकंड बघा सेकंड रो सेकंड कॉलमचा साइन आपल्याकडे प्लस असल्यामुळे आणि हाही आपल्याकडे प्लसच आहे म्हणजे साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही. पुढे बघा सेकंड रो थर्ड कॉलम. हा आहे सेकंड रो थर्ड कॉलम. इथे बघा सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये 1 1 जा 1 मायनस 1 3 जा 3 म्हणजे इथे आला आपलं -2. पण सेकंड रो थर्ड कॉलमचा साइन मायनस आहे आणि इथला मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस. त्यानंतर बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा 1 1 जा 1 मायनस इथे बघा -2 आणि × -1 म्हणजे हा झाला फक्त 2 म्हणजे 2 1 जा 2 याचा साइन आला आपल्याकडे -1. पण 3 1 मध्ये बघायला जर गेलं तर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे इथे प्लस मायनस मायनस म्हणून तो आपण मायनसच ठेवला. त्यानंतर बघा थर्ड रो सेकंड कॉलम 1 1 जा 1 मायनस 2 × -2 म्हणजे मायनस मायनस प्लस 2 2 जा 4 हा झाला आपल्याकडे 5. पण 3 2 चा तुम्ही साइन बघा मायनस दिसतंय म्हणून तुम्हाला इथे मायनस साइन द्यावा लागेल. इथे बघा थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये बघा 1 × -1 म्हणजे -1 आणि 1 2 जा 2 त्यानंतर हा होतो आपल्याकडे -3 इथे बघा प्लस मायनस मायनस. आलं लक्षात. त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मध्ये बघा व्हॅल्यू पुट अप करा 0 त्यानंतर इथे बघा 5 त्यानंतर 5 पुढे बघा -1
5 2. त्यानंतर -1 -5 आणि -3. बघा इथे -1 -5 -3. बघा त्यानंतर आपल्याला काढायचं आहे ऍडजॉइंट. जे काम आपण ऍडजॉइंट मध्ये करायचो त्या स्टेप आपण इथे फॉलो करतोय. बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये बघा रोला काय करा, कॉलम 0 5 5 -1 5 2 -1 -5 -3. बघा अशा पद्धतीने आपण ऍडजॉइंट केले. पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इनव्हर्स. म्हणून A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट A. बघा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. बघा तुम्ही इथे डिटर्मिनंट काढलेला आहे -5. इथे व्हॅल्यू पुट अप करा -5 आणि ऍडजॉइंट A ची व्हॅल्यू बघा काय होते आपल्याकडे 0 -1 -1 5 5 -5 5 2 -3. बघा आता 1/5 ने इथे आपण काही प्रत्येक नंबरला इथे काही डिवाइड करू शकत नाही. म्हणून आपण काय करायचं, आन्सर आहे त्याच पोझिशन मध्ये इथे आपण आन्सर सोडून द्यायचंय. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे इनव्हर्स वरती एक इम्पॉर्टंट सम आपण इथे घेतलेला आहे.